शिक्षक मित्रांनो नमस्कार. चित्रपट हे केवळ करमणुकीचे साधन नसून शिक्षणासाठीही प्रभावी माध्यम ठरू शकते. हे वाक्य आहे फादर ऑफ इंडियन सिनेमा दादासाहेब फाळके यांचं. आपणा सर्वांना माहितीच आहे, दादासाहेब फाळके यांचा पहिला भारतीय चित्रपट राजा हरिश्चंद्र हा 1913 साली प्रदर्शित झाला. पण या चित्रपटाच्या शूटिंगच्या आधी त्यांनी काही छोट्या छोट्या फिल्म्स बनवल्या होत्या. त्यातली एक फिल्म होती ज्यामध्ये वाटाण्याचा जो वेल असतो त्या वेलाची वाढ त्यांनी टाईमलॅप्स या फिल्म मेकिंग तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी एक त्या संदर्भातला एक फिल्म बनवली होती. आज आपण त्याला व्हिडिओ म्हणतो, पण त्यावेळेस फिल्मचं तंत्रज्ञान वापरून ती मूव्ही त्यांनी बनवली होती. आणि ती मूव्ही बनवल्यानंतर ज्यांनी ज्यांनी ती मूव्ही पाहिली, ज्यांनी ती फिल्म पाहिली, तर त्यात वाटाण्याचा वेल कशा रीतीने वाढत जातो हे अक्षरशः काही सेकंदामध्ये आपल्याला समजायचं. आणि त्याच्यावरूनच त्यांचं स्टेटमेंट होतं की शिक्षणात जर मूव्हीचं तंत्रज्ञान, फिल्मचं तंत्रज्ञान जर शिक्षणामध्ये आलं तर शिक्षणाचा कायापालट होऊ शकतो. फिल्म मेकिंगचं तंत्रज्ञान जरी भारतामध्ये 2013 साली भारतीय पद्धतीने उजागर झालं, अर्थात त्याआधी फिल्म्स होत्या, इंग्रजांच्या वेगवेगळ्या फिल्म्स यायच्या आणि त्या इथल्या लोकांना दाखवल्या जायच्या. पण भारतामध्ये चित्रपट निर्मितीचे जे जनक आहेत ते आहेत दादासाहेब फाळके. आणि त्यांचंच हे स्टेटमेंट होतं की चित्रपट हे केवळ करमणुकीचं साधन नसून शिक्षणासाठी प्रभावी माध्यम ठरू शकतं. दुर्दैवाने आपल्याला तंत्रज्ञानाचा वापर, त्याचा प्रसार तेवढा शिक्षणामध्ये जेवढा व्हायला पाहिजे होता मधल्या काळात तेवढा झाला नाही आणि तब्बल 100 वर्ष वाट पाहावी लागली हे तंत्रज्ञान तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी. पण मुळातच जे आज आपण व्हिडिओ किंवा डिजिटल किंवा हे सगळं तंत्रज्ञान शिक्षण क्षेत्रामध्ये आज वापरतोय, तर तंत्रज्ञानाचा वापर हा आत्ता सुरू झालाय का? तर मुळीच नाही. तंत्रज्ञानाचा वापर तर खऱ्या अर्थाने बऱ्याच वर्षापूर्वी झालेला आहे. शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापराचा जर आपण इतिहास बघितला तर सर्वात पहिले माईक आणि साऊंड सिस्टमवाली. आता हे जे चित्र मी तुमच्या समोर दाखवतोय हे या चित्रामध्ये तुम्हाला लेटेस्ट पद्धतीचे माईक दिसतील आणि लेटेस्ट पद्धतीचे स्पीकर दिसतील. पण पूर्वी तुम्हाला माहिती आहे मोठे माईक्स असायचे आणि त्याचबरोबर मोठे करणे असायचे. आणि मोठे करणे आणि ती जी PA सिस्टम आहे, पब्लिक ॲड्रेस सिस्टम आहे, ती वर्गात वापरणं यासाठी फायदेशीर जायचं की जिथं वर्गामध्ये विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड असायची त्यावेळेस शिक्षकाचा आवाज शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी माईक सिस्टम वापरली. आणि ही माईक सिस्टम ही आत्ता वापरली जात नाही आहे. ही माईक सिस्टमला 100 वर्षाचा तरी किमान इतिहास आहे. जगभरामध्ये कितीतरी अशा इन्स्टिट्यूशन्स होत्या की जिथे माईक सिस्टम ही क्लासरूमचा एक अविभाज्य घटक होती. त्याचबरोबर लक्षात घ्या, वर्गात शिकवत असताना 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक, शिक्षकाचा आवाज विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं, राईट, त्यासाठी माईक सिस्टमचा भरा मोठा इतिहास आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, शिक्षकाला जे दाखवायचं आहे, जे चित्र आहेत, आकृत्या आहेत, डायग्राम्स आहेत की जे प्रत्यक्ष फळ्यावर काढायला प्रचंड वेळ जातो, हे पटकन दाखवण्यासाठी त्यावेळेस उपलब्ध होती ते म्हणजे OHP, ओव्हरहेड प्रोजेक्टर किंवा फिल्म स्लाईड प्रोजेक्टर्स. आता हे फिल्म स्लाईड प्रोजेक्टर किंवा OHP मी स्वतः हे पाहिलेले आहेत. किमान 1990-95च्या दरम्यान आमच्या कॉलेजमध्ये, आमच्या शाळेमध्ये ह्या पद्धतीचे प्रोजेक्टर्स असायचे आणि त्याच्या माध्यमातून शिकवलं जायचं. बरेचसे जे चित्र काढायला, दाखवायला अवघड जातात अशा चित्रांच्या स्लाईड्स असायच्या आणि त्या प्रोजेक्टरच्या माध्यमातून वर्गामध्ये थोडासा अंधार केला जायचा आणि अंधार करून ह्या स्लाईड्स आम्हाला दाखवल्या जायच्या. आता थोडंसं तंत्र वेगळं आहे. जो फिल्मचा जो प्रोजेक्टर आहे तो आकाराने छोटा असायचा आणि त्याच्यामध्ये स्लाईडची जी फिल्म असायची ती फिल्म इन्सर्ट केली जायची आणि त्याचं चित्र जे आहे ते पडद्यावर टाकलं जायचं. आणि तेच OHP जो आहे, ओव्हरहेड प्रोजेक्टर, त्याच्यामध्ये खालच्या बाजूने लाईट यायचा, वरती ग्लास असायची, त्या ग्लासवरती एक ट्रान्सपरन्सी ठेवली जायची. आता ही ट्रान्सपरन्सीसुद्धा शिक्षक खूप कष्टाने ती ट्रान्सपरन्सी बनवायचे. त्याच्यातल्या आकृत्या असतील, चित्र असतील, ते विशिष्ट प्रकारच्या मार्कर पेननी त्या ट्रान्सपरन्सीज तयार करायचे आणि त्याचं जे त्याचं आपण म्हणू किरणं
ते वरती त्याला एक लेन्स असायची आणि त्या लेन्समध्ये ते किरणं जाऊन त्याचं रिफ्लेक्शन जे आहे एक आरसा असायचा आणि त्या आरशाच्या माध्यमातून ते चित्र जे आहे ते समोरच्या पडद्यावरती टाकलं जायचं. म्हणजे ओव्हरहेड प्रोजेक्टर जो तुम्हाला खाली दिसतोय तो ओव्हरहेड प्रोजेक्टर आणि फिल्म प्रोजेक्टर हे टेक्नॉलॉजी डिजिटल होण्याच्या आधी हे तंत्रज्ञान बऱ्याचशा शाळांमध्ये संस्थांमध्ये वापरलं जायचं आणि ज्यांनी हे तंत्रज्ञान वापरलंय त्यांना आताचं तंत्रज्ञान फार सोपं जात आहे वापरण्यासाठी. आणि ज्यांना ह्या गोष्टी माहितीच नाही की अरे OHP काय असतो किंवा फिल्म प्रोजेक्टर काय असतो, मग त्यांना आत्ताचे LCD प्रोजेक्टर्स किंवा आत्ताचे मोठे स्क्रीन्स ते सुद्धा वापरायला त्यांना जड जात आहे. तर लक्षात घ्या, शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापराचा इतिहास बऱ्यापैकी जुना आहे. इंटरनॅशनल लेव्हलला किमान 60-70 वर्षापूर्वी ह्याचा अतिशय सुंदर वापर सुरू झालेला होता. आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये किंवा तालुका स्तरावरती या गोष्टींचा वापर केला जायचा नाही, कारण त्या ट्रान्सपरन्सीज बनवणं किंवा त्या स्लाइड्स बनवून आणणं हे थोडंसं माहीत नव्हतं कसं बनवायचं, त्या ट्रान्सपरन्सीज कशा बनवायच्या. आणि शिक्षकांना एक पॅटर्न सेट झाला होता की चला फळा घ्या, खडू घ्या, खडूनी शिकवायला सुरुवात करा आणि जे काही विद्यार्थ्यांना लिहून द्यायचं ते विद्यार्थ्यांना सांगा, विद्यार्थी लिहून घेतात आणि असाच आपले क्लासेस चालायचे. तर आता मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक्स वापरून क्लासरूम होते येस, पण आता त्याच्यानंतरची जी पुढची टेक्नॉलॉजी दॅट इज आली ती म्हणजे डिजिटल टेक्नॉलॉजी, डिजिटल क्लास. आता डिजिटल क्लास म्हणजे नेमकं काय, की ज्या क्लासमध्ये डिजिटल यंत्रणा वापरून तुम्हाला मोठ्या स्क्रीनवरती चित्र किंवा आकृत्या किंवा व्हिडिओज दाखवले जातात, मूव्हीज दाखवले जातात, असं जे तंत्रज्ञान आहे ते म्हणजे डिजिटल क्लास. आता मित्रांनो, हे एक फार मोठं मिसकन्सेप्शन आहे, इंटरॅक्टिव्ह क्लासरूम आणि इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल. इंटरॅक्टिव्ह क्लासरूम ही वेगळी कन्सेप्ट आहे आणि इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल ही वेगळी कन्सेप्ट आहे. आता सगळ्यात पहिलं समजून घेऊयात इंटरॅक्टिव्ह क्लासरूम म्हणजे काय. इंटरॅक्टिव्ह म्हणजे काय, जिथं विद्यार्थी स्वतः कृती करतायत, शिक्षक त्यांना कृती करण्यास भाग पाडतायत, स्वतः सहभागी होत आहेत कुठल्याही शिकण्याच्या प्रोसेसमध्ये, अशा क्लासरूमला म्हटलं जातं इंटरॅक्टिव्ह क्लासरूम. जिथे विद्यार्थी सहभाग होत आहेत, मग तिथे प्रयोग असतील, जिथे गेम्स असतील, शिक्षक काहीतरी कृती करायला देत आहेत, विद्यार्थी ती कृती करतायत, शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतायत तुम्ही स्टेजवर या, पुढे या, आणि त्याच्यानंतर ती विद्यार्थी कृती करतायत. आणि कृतीयुक्त आपण ज्याला म्हणू जो क्लासरूम आहे दॅट इज इंटरॅक्टिव्ह क्लासरूम. या इंटरॅक्टिव्ह क्लासरूमचा आणि डिजिटल सिस्टमचा काहीही संबंध नाही, हे पहिलं लक्षात घ्या. आता इंटरॅक्टिव्ह क्लासरूम बिना डिजिटलही होऊ शकते किंवा विथ डिजिटलही होऊ शकते. म्हणजे तुमच्या क्लासरूममध्ये विद्यार्थी एकत्रितपणे सहभागी घेत आहेत, या सहभागामध्ये ते टीव्हीवरती काहीतरी प्रोग्राम लावतात, टीव्हीवर काहीतरी व्हिडिओ लावतात, ते त्यांनी लावलेल्या व्हिडिओचं आकलन इतर विद्यार्थी करतायत, इतर विद्यार्थी त्यावरती काहीतरी प्रश्न विचारतायत आणि दुसरे विद्यार्थी त्याच्यावरती उत्तर देत आहेत. असं काहीतरी इंटरॅक्शन जे आहे ते डिजिटल टूल्स वापरून होत आहे, राईट. तर डिजिटल टूल्स वापरून होतंय किंवा विदाऊट डिजिटल टूल्स वापरून होतंय, वर्गामध्ये असलेले इतर साहित्य वापरून विद्यार्थी एकत्रित येऊन कृती करून शिकतात, दॅट इज इंटरॅक्टिव्ह क्लासरूम. आता इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्ले ही वेगळी कन्सेप्ट आहे. इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्ले ज्याला आपण म्हणतो डिजिटल फळा, की ज्या फळ्यावरती डायरेक्टली हाताने लिहिता येतंय, चित्र दाखवता येतात, व्हिडिओ दाखवता येतोय, असा कॉम्बिनेशन असलेलं, म्हणजे त्याच्यातच कम्प्युटर आहे, त्याच्यातच TV आहे आणि त्याच्यातच आपण राईटअप सुद्धा करू शकतो, लिहू पण शकतो, असा जो सध्याच्या मार्केटमध्ये आलेला, प्रत्येक शाळांमध्ये आता घेतला जाणारा जो कुतूहलाचा विषय पण आहे. बऱ्याच जणांना चांगल्या पद्धतीने हा इंटरॅक्टिव्ह पॅनल वापरता येतोय, बऱ्याच जणांना अजून इंटरॅक्टिव्ह पॅनल नेमका काय असतो हे अजून जाणून घ्यायचंय, त्याचबरोबर त्याचे ऑपरेटिंग स्किल्स पण जाणून घ्यायचे. म्हणजे लक्षात घ्या, इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्ले जो आता आपण शाळांमध्ये पाहतोय, हा फ्लॅट पॅनल डिस्प्ले आणि इंटरॅक्टिव्ह क्लासरूम याचा काही संबंध नाही आहे. इंटरॅक्टिव्ह क्लासरूम ही वेगळी कन्सेप्ट आहे आणि इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्ले म्हणजे काय, की विद्यार्थी जिथं स्वतः इंटरॅक्शन करतायत त्या पॅनलबरोबर आपण इंटरॅक्ट करू शकतो, दॅट इज इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्ले. ओके, आता इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्लेच्या आधी काय होतं, म्हणजे आपल्याला डिजिटली जर लिहायचं असेल तर काय होतं, तर त्यावेळेस स्मार्ट बोर्ड होता. या स्मार्ट बोर्डमध्ये काय असायचं,
पाहता हे मुलगा इथे लिहिताना दिसतोय बघा या स्क्रीनवरती. तर एक बोर्ड आहे. ओके, त्या बोर्डला चहूबाजूनी सेन्सर असायचे, जेणेकरून आतमध्ये तुम्ही जर पेन टाकला किंवा बोट टाकलं तर त्याला सेन्स होईल आणि त्याचं जे सेन्सिंगचा जो डेटा आहे तो एका कम्प्युटरकडे पाठवेल. आता कम्प्युटर त्याचं रूपांतर लिखाणात करेल किंवा त्या ॲक्टिव्हिटीमध्ये करेल. तुम्हाला लिखाण पाहिजे, तुम्हाला चित्र काढायचं आहे, तुम्हाला रंग भरायचे आहेत किंवा काही गोष्टी सिलेक्ट करायच्या आहेत, तर त्या ज्याप्रमाणे माऊसने आपण कम्प्युटरला ऑपरेट करतो अगदी त्याचप्रमाणे पेन आणि त्या पॅनलला असलेल्या चारी बाजूचे सेन्सर्स ते ठरवतील तुम्हाला त्याला कसं ऑपरेट करायचं आहे. मग आता ह्याच्यामध्ये आणखी एक फॅक्टर येतो, दॅट इज प्रोजेक्टर. पहा, प्रोजेक्टर हे चित्र टाकायचं काम करतो. तो जो स्मार्ट बोर्ड आहे त्याला चारी बाजूने सेन्सर्स आहेत. येस, ह्या बाजूला इथे सेन्सर असतो त्याचा. ओके, हे चारी बाजूनी सेन्सर असतात आणि हा एक लिटरली एक फळा असतो, साधा पांढरा बोर्ड असतो ज्याला चारी बाजूनी सेन्सर असतात. याच्यावर चित्र टाकायचं काम, पहा इथं सावली दिसते बघा, चित्र टाकायचं काम प्रोजेक्टर करतो आणि त्या प्रोजेक्टरला ॲक्च्युली डिजिटल इनपुट द्यायचं काम एक कम्प्युटर करतो. पण आता या कम्प्युटरला दोन गोष्टींचे कनेक्शन्स करावे लागतात. एक, या स्मार्ट बोर्डकडून जे USB कनेक्शन येतं त्याचं सेन्सिंगचं ते, आणि त्याच्यानंतर प्रोजेक्टरचं चित्र टाकणं. म्हणजे ॲक्च्युली स्मार्ट बोर्डमध्ये काय काय डिव्हायसेस येतात, एक बोर्ड ज्याला चहूबाजूने सेन्सर आहेत, प्रोजेक्टर जो ॲक्च्युली चित्र टाकायचं काम करतोय, आणि एक कम्प्युटर किंवा लॅपटॉप. अशा पूर्ण कॉम्बिनेशननी हा स्मार्ट बोर्ड बनतो. आता हे स्मार्ट बोर्ड ज्या तत्वावरती काम करतो अगदी त्याच तत्वावरती इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल करतो. पण इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनलमध्ये काय आहे, त्याचा TV, त्याचा डिस्प्ले, जसं प्रोजेक्टर बाहेरून लाईट टाकतो तर इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनलमध्ये आतून लाईट टाकला जातो, आतून TV सारखं चित्र जे आहे ते त्याच्यामध्ये दिसतं. इथे सेन्सर जे आहेत चहूबाजूनी असलेले, म्हणजे आतमध्ये तुम्ही पेन टाकतायत किंवा बोटाने लिहितात, हे सेन्स करण्यासाठी इथं जसे सेन्सर आहेत तसेच इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनलला सुद्धा तसे चहूबाजूनी सेन्सर असतात. तुम्ही बोट आतमध्ये टाकलं, पेन आतमध्ये टाकला की ते सेन्सर सेन्स करतात की तुम्ही काहीतरी ॲक्टिव्हिटी करतायत. आणि जो कॉम्प्युटर आपल्याला स्मार्ट बोर्डमध्ये बाहेरून जोडावा लागायचा तोच इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनलमध्ये तो आतमध्ये त्याच्या आतच फिट केलेला असतो आणि ऑल इन वन संपूर्ण हे एकच युनिट असतं. तर आता मित्रांनो, इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल किंवा स्मार्ट बोर्ड दोघांची कार्यप्रणाली एकसारखीच आहे. फक्त एकामध्ये प्रोजेक्टर वापरला जातो आणि एकामध्ये TV वापरला जातो. आणि एकात कम्प्युटर बाहेरच्या बाजूने असतो, एकात कम्प्युटर आतल्या बाजूने असतो. तर ह्याच्यामध्ये मुख्य घटक काय काय आहेत, यंत्रणेतील मुख्य घटक जर पाहायला गेलं तर सगळ्यात पहिले डिस्प्ले सिस्टम. डिस्प्ले म्हणजे चित्र ज्याच्याने दाखवलं जात आहे. स्मार्ट बोर्डमध्ये काय आहे, प्रोजेक्टर आहे. इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनलमध्ये एक TV आहे, LED डिस्प्ले आहे. त्याच्यानंतर संगणकीय यंत्रणा. स्मार्ट बोर्डमध्ये संगणकीय यंत्रणा जी आहे ती यंत्रणा तुम्हाला बाहेरून जोडावी लागते. लॅपटॉप असेल किंवा डेस्कटॉप कम्प्युटर असेल, ती बाहेरून जोडावी लागते. तीच इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनलमध्ये तीच यंत्रणा त्याच्या आतल्या बाजूला मागच्या बाजूने बसवलेली असते. आता ऑपरेटिंग सिस्टम जी आहे, ऑपरेटिंग सिस्टम स्मार्ट बोर्ड जर असेल तर ऑपरेटिंग सिस्टम ही शक्यतो विंडोजच असते, कारण तुम्ही बाहेरून त्याला लॅपटॉप किंवा एक डेस्कटॉप कम्प्युटर जोडताय. पण इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनलला ड्युअल ऑपरेटिंग सिस्टम असू शकते. एक तर सिंगल पण असते किंवा ड्युअल पण असते. सिंगलमध्ये एक तर फक्त अँड्रॉइड असेल किंवा फक्त विंडोज असेल, किंवा ड्युअलमध्ये अँड्रॉइड पण असेल आणि विंडोज पण असेल, आणि दोघींचे प्रोसेसर, रॅम, त्याच्यानंतर इंटरनल मेमरी कम्प्लिटली वेगळी असते. यालाच OPS या शब्दाने म्हटलं जातं, ओपन प्लगेबल सिस्टम्स. आणि ज्याप्रमाणे कम्प्युटरचा मदरबोर्ड असतो अगदी त्याच पद्धतीने OPSचा पण मदरबोर्ड असतो, आणि जो मागच्या बाजूने ह्या इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनलमध्ये मागच्या बाजूने इन्सर्ट केलेला असतो. आता पुढची महत्त्वाची गोष्ट आहे ॲप्लिकेशन प्रोग्राम. ॲप्लिकेशन प्रोग्राम म्हणजे काय, तुम्ही लिखाणासाठी कुठलं प्रोग्राम वापरणार, म्हणजे व्हाईट बोर्डचं सॉफ्टवेअर, राईट. प्रेझेंटेशनसाठी कुठलं वापरणार, PPT सारखं किंवा WPS ऑफिस सारखं प्रेझेंटेशनसाठी सॉफ्टवेअर वापरणार. तर हे झाले ॲप्लिकेशन प्रोग्राम. व्हाईट बोर्डचे सॉफ्टवेअर, व्हिडिओ प्ले करण्याचे सॉफ्टवेअर्स, त्याच्यानंतर प्रेझेंटेशनचे सॉफ्टवेअर्स, त्याच्यानंतर ब्राउझर्स, इंटरनेटवरती आपल्याला काही सर्चिंग करायचं असेल तर ब्राउझर्स. तर हे सगळे झाले ॲप्लिकेशन प्रोग्राम, राईट. ऑपरेटिंग सिस्टम तुमच्या लक्षात आली, अँड्रॉइड किंवा विंडोज किंवा मॅक पण असू शकते. आणि ॲप्लिकेशन प्रोग्राममध्ये जे ते काम करण्यासाठी जे ते प्रोग्राम हे कुठं असणार,
जर इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल असेल तर त्याच्या आतल्या मागच्या बाजूच्या आतल्या सिस्टममध्ये ते असणार. आणि जर तुम्ही स्मार्ट बोर्ड वापरत असाल तर हेच बाहेरच्या बाजूने जो तुम्ही लॅपटॉप किंवा डेस्कटॉप कम्प्युटर जोडणार आहेत तर त्याच्यामध्ये हे ॲप्लिकेशन प्रोग्राम इन्स्टॉल असणार. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे टच सेन्सर. तुम्ही टच केलेलं तुम्ही लिखाण करतायत ते सेन्स करण्यासाठी दोन्ही ठिकाणी जो बोर्ड असतो त्याला चहूबाजूने एक इन्फ्रारेड सेन्सर्स असतात, जेणेकरून तुम्ही पेन आतमध्ये टाकला की त्याला तो लगेच सेन्स होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यंत्रणा कुठली असो, इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल असो किंवा स्मार्ट बोर्ड असो, तुम्ही शाळामध्ये कुठलीही गोष्ट जरी वापरत असाल तर प्रत्यक्ष शिकवण्यासाठी शिक्षकाकडे स्वतःकडे जे असणं गरजेचं आहे ते म्हणजे डिजिटल टीचिंग मटेरियल. जोपर्यंत शिक्षकाकडे डिजिटल टीचिंग मटेरियल स्वतःचं डेव्हलप केलेलं नाही आहे तोपर्यंत या गोष्टीचा उपयोग तेवढा पॉवरफुल होत नाही जेवढा आपल्याला त्याच्यातून अपेक्षित आहे. तर मित्रांनो, एकंदरीत तुमच्या हे लक्षात आलेलं असेल की शिक्षणात तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये त्याचा इतिहास काय होता आणि आता आपण जे डिजिटल युगामध्ये आलेलो आहोत तर डिजिटल युगामध्ये एक इंटरॅक्टिव्ह क्लासरूम आणि इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल आणि स्मार्ट बोर्ड ह्याच्यामध्ये नेमका काय फरक आहे. धन्यवाद.